माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ता आपण शाळा चौक येथील विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत. आजपासून या ठिकाणी श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध असं कार्यक्रमाचे आयोजन आपण केलेलं आहे. तर नक्की 8 दिवस काय काय कार्यक्रम असणार आहे, काय माहिती सांगाल? आपली एकदा ओळख सांगावी. 8 दिवसाचा कार्यक्रम सकाळी 6 ते 8 आपलं काकड आरतीचा कार्यक्रम असतो. 8 ते 11 ज्ञानेश्वरी पारायण असतं. 11 ते 12 1 वाजेपर्यंत भजन असतं. नंतर 4 ते 5 प्रवचन असतं आणि 7 ते 9 कीर्तन असतं. आणि 8 दिवसाचा पूर्ण हा सप्ताह साजरा करीत असतो आम्ही. आणि त्याला परंपरा खूप जुनी परंपरा 300-350 वर्षापासूनची अशी परंपरा आहे. आणि ते तुकाराम महाराजांचं कीर्तनसुद्धा आपल्या मंदिरामध्ये झालेलं आहे. आणि गुमनी दांडेकर ते इथं वास्तव्याला होते. आणि दादा महाराज साखरे ते पण इथं वास्तव्याला होते. तेव्हा आम्ही ह्या विठ्ठल मंदिराला आपल्या साखरे महाराजांची परंपरा चालू आहे. तर आता काही दिवस दादा महाराज साखरे कीर्तन प्रवचन जन्माचं करत होते. त्यांच्यानंतर किसन महाराज साखरे हे पण दरवर्षी गोकुळाष्टमीला कृष्ण जन्माचं कीर्तन करतात. ते दुसऱ्या दिवशी काल्याचं कीर्तन करतात. आणि अनेक सप्ते वर्षातून इथे हरिनाम सप्ते अनेक होतात. माऊली रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी. आत्ता आपण शाळा चौकी या ठिकाणी असणाऱ्या विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी आजपासून श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन आहे. तर नक्की काय काय कार्यक्रम असणार आहे, काय माहिती सांगाल? आपली ओळख सांगावी. आत्ताच या ठिकाणी हरिभक्तपरायण आरडे महाराज यांनी आत्ता जे मुख्य ट्रस्टी त्यांनी जी माहिती दिली त्या माहितीप्रमाणे दादा महाराज साखरे, त्याच्यानंतरची सेवा डॉक्टर किसन महाराज साखरे महाराज गुरुवर्य, आणि त्यानंतर आता ती परंपरा डॉक्टर यशोधन महाराज साखरे आणि हरिभक्तपरायण चिदंबरम महाराज किसन महाराज साखरे हे ती परंपरा पुढे चालवत आहेत. आणि ती परंपरा विश्वस्तांनी आणि मंदिरांनी संस्थांनी पण ती जपलेली आहे. प्रवचन गेली अनेक वर्ष प्रत्येक दिवसाला वेगवेगळा प्रवचनकार असायचा, परंतु गेली 2-3 वर्ष विश्वस्त आणि भाविकांच्या कल्पनेतून असा एक उपक्रम या ठिकाणी सुरू झालेला आहे की एकच विषय घेऊन मग आता हरिपाठ असेल, संपूर्ण हरिपाठ हरिभक्तपरायण जोशी महाराजांनी या ठिकाणी मध्यंतरी दादा महाराज साखरेंच्या पुण्यतिथीनिमित्त जे प्रवचन झालं ते अखंड हरिपाठावरती विवेचन झालं. त्याचप्रमाणे आता या सप्त्यामध्ये शांतीब्रह्म एकनाथ महाराज यांचा जो हरिपाठ आहे त्या हरिपाठावर हरिभक्तपरायण जांभळे महाराज हे तालुक्यातीलच प्रवचनकार कीर्तनकार आहेत. आणि त्यांनी आपल्याला या ठिकाणी ते शांतीब्रह्म एकनाथ महाराजांच्या हरिपाठावर निरूपण करणार आहेत. हा एक वेगळा पांडा या ठिकाणी आणि तो भाविकांना आवडलेला आहे. ज्ञानेश्वरी पारायण असतात. माऊली नमस्कार. नमस्कार. आता आपण विठ्ठल मंदिर या ठिकाणी आहोत. तर या ठिकाणी जे अनेक कीर्तन होणार आहे याच्यामध्ये कोणकोणते महाराज येणारे या ठिकाणी कीर्तन करणारे, काय सांगाल आपण? या सप्ताहानिमित्तानं जे कीर्तनकार आहेत तर शुक्रवारी पहिल्या दिवशी हरिभक्तपरायण महादेव महाराज घारे येलगोल, आणखीन शनिवारी हरिभक्तपरायण भावार्थ रामचंद्र देखणे अध्यक्ष हे एक श्री क्षेत्र आळंदी देवस्थानचे अध्यक्ष आहेत. आणि रविवारी हरिभक्तपरायण मधुसूदन महाराज शास्त्री श्री क्षेत्र आळंदी देवाचे. सोमवारी जे कीर्तन होणारे हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज मोरे अध्यक्ष श्री क्षेत्र देवो देवस्थान इथे ते त्यांचं कीर्तन होणार आहे. तरी मंगळवारी हरिभक्तपरायण सुनील महाराज वरबडे आरडव यांचं कीर्तन होणार आहे. आणि बुधवारी हरिभक्त पुरुषोत्तम दादा पाटील विश्वस्त श्री क्षेत्र आळंदी देवस्थान यांचं पण कीर्तन होणार आहे. आणि गुरुवारी हरिभक्तपरायण अक्षय महाराज भगत श्री क्षेत्र आळंदी देवांचे यांचं कीर्तन होणार आहे. तर शुक्रवारी हरिभक्त चिदंबरेश्वर किसन महाराज यांचं साधकाश्रम आळंदी यांचं कीर्तन होणार आहे. आणखीन काल्याच्या दिवशी शनिवारी हरिभक्तपरायण यशोधन किसन महाराज साखरे साधकाश्रम आळंदी यांचं
असं 7 दिवसामध्ये 8 दिवस काल्याचं कीर्तन, 8 दिवसाचं कार्यक्रम कीर्तन ठरलेलं आहे सर्वांचं. धन्यवाद. ओके, रामकृष्ण धन्यवाद. हरी. पातळी हारी